करमाळा तालुक्यातील वडवडे गावामध्ये काल मेंढपाळांवर मोठा भीषण असा हल्ला झालेला आहे। रस्त्याने चाललेल्या 2-4 मेंढ्या एका वाळल्या गवतामध्ये शेजारच्या शेतामध्ये गेल्या म्हणून त्या मेंढपाळांवरती हल्ला झालाय। महिला भगिनीला मारलं गेलंय। एक अल्पवयीन मुलीला ते उचलून नेण्याचा प्रयत्न करत होते, तिला मारहाण केली आहे, कपडे फाडलेले आहेत आणि मेंढपाळ बांधव जखमी आहेत। जी वृद्ध महिलेला मेंढपाळ भगिनीला आपल्या मारहाण झाली आहे ती भगिनी पुणे येथे ससून रुग्णालयामध्ये गंभीर अवस्थेमध्ये तिला ऍडमिट केलेलं आहे। तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे। करमाळा पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत, परंतु माझी मागणी आहे, हा जीवघेणा हल्ला आहे। या आरोपीवर जुन्या 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सदर आरोपींच्या मुसक्या तात्काळ आवळल्या पाहिजेत। आणि यामध्ये काही धनगर समाजातील पवन करवर व विष्णू कुराडे नावाचे दलाल मंडळी विनाकारण वेगळ्या पद्धतीच्या मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत। मी विष्णू कुराडे व पवन करवरला इशारा देतोय, अरे आपल्या भगिनीवर मारहाण झाली आहे, आपल्या मायमावल्यांवरती आता घाला घातला गेलेला आहे आणि तरी सुद्धा तुम्ही लोकांची तळवे चाटताय, दलाली करताय। तुम्हाला हा धनगर समाज माफ करणार नाही। अरे गोर गरीब मेंढपाळ बांधव रस्त्याने जात असताना कुठली चूक नसताना मारहाण झालेली आहे आणि या मारहाणीमध्ये तुम्ही राजकारण आणण्याचा प्रयत्न करताय। तुम्हाला हा धनगर समाज व ओबीसी समाज नक्की त्याची शिक्षा देईल। यापुढे जर तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ करून कुणाची दलाली कराल तर तुम्हाला जागच्या जागी ठोकून काढू।